नमस्कार, आपण पाहतात खडक धडक लाईव्ह। काय सांगाल, आज जो काही गेवराई तालुक्यामध्ये जो काही निकाल लागत आहे आणि विजयसिंह पंडिताच्या बाजूने विजयाचा निकाल आहे, आपलं काय मत असणार आहे यावर? ह्या ठिकाणी जो अपेक्षित निकाल आहे आणि जी शिवछत्र परिवाराची मेहनत आहे, ह्या मेहनतीचं हे यश आहे। मी रणवीर काका पंडित यांच्यासोबत जवळजवळ 102 गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने गेलो होतो आणि मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ह्यावेळेस विजयराजे हे कमीत कमी 40 ते 50 हजार मताच्या फरकाने विजयी होणार आहेत। आमच्या गेवराई शहरामधून सुद्धा विजयराजे यांना 226 मतांची आघाडी मिळालेली आहे। यापूर्वी गेवराई शहर हे मायनस असायचं, परंतु या ठिकाणी विजयराजे यांना प्रचंड मताधिक्य ह्या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत आहे। म्हणून ह्या ठिकाणी शिवछत्र परिवाराचं मी ह्या ठिकाणी अभिनंदन करतो। महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाचं आतापर्यंत कुठेही अस्तित्व नाही आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना चर्मकार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार होतो। येणाऱ्या काळात चर्मकार समाजाला कुठेतरी न्याय मिळू शकतो का? 100% ह्या ठिकाणी अजितदादांनी चर्मकार समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचप्रमाणे जो गेवराई मतदारसंघाचा आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस भैयासाहेब पंडित यांनी जो मॅनिफेस्टो सादर केला होता, त्या ठिकाणी त्यांनी त्या मॅनिफेस्टोमध्ये गेवराई शहरामध्ये भव्य दिव्य असं संत रोहिदास महाराजाचं चर्मकार भवन बांधण्यात येईल। मी त्यावेळेसही साहेबांचं अगदी मनापासून अभिनंदन केलं होतं। आणखी परत एकदा सांगतो साहेब, चर्मकार समाज हा पूर्ण ताकदीनं ह्या गेवराई तालुक्यामध्ये आपल्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि यापुढेही उभा राहील। म्हणून मी विजयराजेंचं प्रचंड ह्या ठिकाणी स्वागत करतो चर्मकार समाजातर्फे। गेवराई तालुक्याच्या जे काही राजकारण 20 दिवसापासून जे काही राजकारण तपलं होतं, याच आजच्या 3 तारखेला मतमोजणी चालू आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्राचं लक्ष लागलेले गेवराई तालुका आणि गेवराई तालुक्याचा जो निश्चित विजयसिंहाचा विजय या ठिकाणी पूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, आजचा जो विजय झाला आहे, आजचा जो विजय होतोय आणि त्या विजयाच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं? विजयराजेच्या आम्ही 1 महिनाभरा अगोदर पायाला भेंगरी लावून आम्ही फिरत होतो। आम्ही मन लावून राजेसाठी काम केलं आणि सगळ्याच्या सुखात दुःखात विजयराजे कंटिन्यू येतात। सत्ता असू नसू राजे आमच्या सुखात दुःखात कधी बी आहेत, अहोरात्री। त्याच्यामुळे आम्ही राजेसाठी मेहनत घेतलेली। बाप तो बाप रहेगा, विजयसिंह पंडित सबका बाप रहेगा। या ठिकाणी कार्यकर्त्याचा जो जोश आहे, तो जोश पाहताना आपण पाहिले। आता समोरच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की बाप तो बाप रहेगा आणि ज्या तुम्हाला काय वाटलं की विजयसिंह पंडित हे आमदार निश्चित होतील? माहिती विजयराजे नक्की आमदार होणार आणि इथून पुढे तेच आमदार राहणार एवढं निश्चित करतो। आणि विजयसिंह सगळ्यांचा बाप आहे हे सगळ्यांना सांगतो। एकच राजे विकास केला काय विकास काय नाही आता राजे दाखवते। आमच्यासोबत संपूर्ण लक्ष्मण पवारने जातीवाद केलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला जिंदगीभर मतदान करू शकत नाही। कधी वाटलं की लक्ष्मण पवार आमचे सगळे घाटीकर्मातले घरं उठवायला लागला, त्याची प्रॉपर्टी त्याच्या हातीमध्ये घ्यायला लागला, त्यातला निकाल आमच्या वार्डामध्ये टाकायला लागला। लक्ष्मण पवार घरानं ते पवार घराणं आम्हाला कधी बी विरोध करते, आम्ही बी त्यांना शेवटपर्यंत विरोधच करून आम्ही विजयराजे संघ, आम्ही विजयराजेसाठी कुठे बी लढू, विजयराजेसाठी काही बी करू आम्ही।
या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी जो काही जातीवाद करण्यात आला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा रोष पाहत आहे आणि जे काही कार्यकर्त्यांचा जो रोष आहे तो रोष आज या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त